मेहता का उल्टा चष्मा. जेठ्या, हो बापूजी. हे बघ. ही कच्ची पगडी आहे. ही आपली शान आहे. आज माझ्याकडून ही तुला भेट. आ. बापूजी. हो पप्पा, तुम्ही खूप सुपर्ब दिसताय. पप्पा पप्पा एक फोटो फोटो. हो हो. 2 काढ, 1 का बाळा. हो. रेडी? पप्पा इथे बघा. हा. आई तू सुद्धा हो ये. बेटा. मस्त आलाय. बापूजी हे जेठ्या, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. पगडी इज्जत आणि मानाचं प्रतीक असते. आज तू माझी मान अभिमानाने उंचावली आहेस आणि म्हणूनच मी तुला ही पगडी देतोय. आणि हो जेठ्या, ही पगडी काही साधीसुधी पगडी नाहीये. मी जेव्हा तुझ्या वयाचा होतो तेव्हा माझ्या बापूजींनी मला ही दिली होती. मी माझ्या आईच्या नावाने पाण्याची टाकी बांधली तेव्हा खुश होऊन बापूजींनी मला ही दिली होती. याचा अर्थ बापूजी इतर खानदानी पगडी आहे. बापूजी आज तुम्ही मला खूप मोठा सन्मान दिलात. हो. पप्पा तुम्ही ही पगडी सांभाळून ठेवा. जेव्हा मी मोठा होऊन तुमच्यासारखी आणि आजोबांसारखी चांगली कामं करेन ना, तेव्हा मला ही पगडी द्या. शाबास. हो हो जरूर, का नाही बाळा. माताजी तुमचे खूप खूप आभार. असे उच्च विचार असणाऱ्या घरात माझं लग्न केलं. अगं सुनबाई, तुझ्यासाठी पण काहीतरी आहे. 1 मिनिट थांबा, 1 मिनिट. अरे बापूजी आज खूप खूप खुश आहेत. हे तुमच्या सरप्राईज मुळे. सुनबाई, हा हे घे. ही लक्ष्मी मातेची मूर्ती तुझ्यासाठी. बापूजी मला. अगं सुनबाई, तू तर या घराची लक्ष्मी आहेस. तुझ्यामुळेच या घरात समृद्धी आहे. विटा आणि सिमेंटनी तर फक्त घराच्या भिंती बनतात, पण त्याला घराची लक्ष्मी बनवते. अगं सुनबाई, ज्या प्रकारे तू माझी, जेठ्याची आणि टप्पूची काळजी घेतेस, धन्य आहे सुनबाई, तू धन्य आहे. थँक्यू बापूजी. पण हे तर माझं कर्तव्य आहे बापूजी. अगं नाही नाही सुनबाई, मुलगा आपल्या आई वडिलांची सेवा करतो यात काही नवीन गोष्ट नाहीये. पण तुझ्यासारखी सुशील आणि गुणी सुनबाई मिळणं ही तर खूप भाग्याची गोष्ट आहे. बापूजी मी तुमची सून कुठे आहे? मी तर तुमची मुलगी आहे. मला तर तुमच्यामध्ये नेहमी माझे बाबा दिसतात. उलट कधी कधी मला तुमच्यामध्ये सासरे दिसतात. बापूजी दया ही सांभाळून ठेवा. हा बापूजी, मी दुकानात जातो आहे. हो. नाही नाही, म्हणजे जेठ्या, आज तू सकाळी खूप लवकर उठलायस, मग तुला थोडा आराम करायचा असेल तर आराम कर, हा, आणि नंतर जा दुकानात. मी तर म्हणतो की आज तुला सुट्टी घ्यायची असेल तर सुट्टीच घेऊन टाक. नट्टू काका दुकान सांभाळतील. बापूजी बापूजी तुम्ही पण आराम करा ना. ते काय आहे, पूर्ण रात्र तुम्ही सरप्राईज मुळे झोपू शकला नाही. तुम्ही सुद्धा आराम करा. हो बापूजी. हा हो. हो आजोबा, चला मी तुमचे पाय चेपून देतो. हो जा 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 बाळा, शाबास शाबास. चला, चला. फोन हो आला. मी घेतो. हॅलो. हॅलो जिठा भाऊ, अंजली बोलतेय. दयावहिनी आहेत घरात? हो 1 मिनिट, 1 मिनिट. अंजली वहिनीचा फोन आहे. हा बोला अंजली वहिनी. दयावहिनी तुमच्या लक्षात आहे ना की आता माझ्या घरी मीटिंग आहे, तुम्ही येताय ना? अंजली वहिनी मी लगेच येते. हो लवकर या. हा हा बाई बाई. टपूचे पप्पा, मी अंजली वहिनीच्या घरी जाते. आज आमच्या महिला मंडळांची मीटिंग आहे. अच्छा ठीक आहे, तर चल मी पण येतो. मी तिकडे असेल तर जर सल्ला वगैरे काय द्यायचा असेल तर देऊ शकतो ना. हो या ना, मज्जा येईल. कोण कोण येणार आहे? कोमल वहिनी, अंजली वहिनी, भिडे वहिनी, रोशन वहिनी आणि मी. बबिताजींना विसरलीस तू? आहा, विसरली नाहीये. बबिताजी भुलेश्वरला गेल्यात आमच्या सगळ्यांसाठी नवरात्रीच्या कपड्यांची खरेदी करायला. अच्छा. टपूचे पप्पा 1 मिनिट, मी हे सगळं ठेवून येते, मग आपण निघूया. हा दया मी काय म्हणतो, तसं पण मला थोडी झोप तर येतच आहे. तिथे मीटिंग मध्ये बसून जर मी डुलक्या घ्यायला लागलो तर बरं नाही वाटणार. त्यापेक्षा एक काम कर, मी नाही येत, मी झोपतो.
हा? हो, ठीक आहे जशी तुमची इच्छा. ठीक, 1 मिनिट. हॅलो ने मीटिंग मा. हो हॅलो ना सांभाळून. मीटिंग मा. गरब्याची मीटिंग आहे. नवरात्रीमध्ये दयाचा उत्साह लाखोंच्या गर्दीत पण वेगळा दिसेल असा असतो. वाटतं यावेळी गोकुलधामचं महिला मंडळ रास गरबामध्ये धमाल करणार आहे. बदलडी बरसे रे सरोवरी छली वणया मारा पग केरा पग केरा काढला रे हिरो मारो लेवा हाल्यो विरा लाईने वाल्यो लाईने वालो आवजे रे लाईने वालो आवजे रे. एनर्जी आज तर आपण देवीची अशी आरती करायची ना आणि असा गरबा करायचा ना की ते धार्मिक सिनेमात देवी देवता प्रसन्न होऊन फुलं बरसवतात ना तसं आपला गरबा आणि आरती बघून देवी देवता वरून फुलं बरसवतील. हो अशी धमाल करू, असा रंग जमवू की गरबा खेळण्यामध्ये गोकुळधाम सोसायटीचा वर्ल्ड रेकॉर्ड बनेल. पण मी काय म्हणते, यावेळी नवरात्रीत काहीतरी हटके, काहीतरी नवीन काहीतरी करूया ना. म्हणजे मजा कशी दुप्पट होईल ना, हो की नाही? बरोबर आहे. ए मलियो, आपण जर अंताक्षरीचे कॉम्पिटिशन ठेवले तर कसं वाटेल? रोशन वहिनी, नवरात्रीचा सण आहे. नवरात्री यात तर नाचतात, उड्या मारतात आणि तुम्ही बोलताय की अंताक्षरी खेळूया. बेटे बेटे क्या करे, करना है कुछ काम. ते चांगले नाही वाटणार. काहीतरी वेगळा विचार करा ना, काहीतरी एक्साइटिंग करा. यस, गरबा कॉम्पिटिशन ठेवूया. हा. काय कोमल वहिनी, गरबाची कॉम्पिटिशन ठेवली तर दया वहिनी जिंकतील. हो, हे बरोबर आहे. दया वहिनी, तुम्ही तर गरब्याच्या एकमेव क्वीन आहात. मग कशी ठेवणार गरबा कॉम्पिटिशन? ठीक आहे, मग यावेळी मी गरबा नाही खेळणार. हे काय बोलताय दया अरे वहिनी? दया वहिनी ए नाने दया वहिनी, तुमच्याशिवाय ना गरबा खेळायला मज्जाच नाही येणार. हो, बरोबर आहे, दया वहिनी, बरोबर आहे. दया वहिनी, खरंच खरंच तुमच्याशिवाय तुम्हाला मजाच येणार नाही. गरबा खेळावाच लागेल. अरे मी तर मस्करी करत होते. मी तर गरबा खेळणारच. बदलडी बरसे रे सरोवरी छली वणया लाईने वालो आवजे रे लाईने वालो आवजे रे. मस्करी. अच्छा मी काय बोलते, आपण काहीतरी वेगळा विचार करूया. एकदम धमालवाला विचार करूया. धमाकेदार. हा काहीतरी एक्साइटिंग. अरे हो, फॅन्सी ड्रेस स्पर्धा ठेवली का? क्या बात है चालेल, माधवी चालेल. वहिनी. एक मिनिट. अरे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन नाही ठेवू शकत. का तुम्ही सगळे परत विसरलात? आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं आहे की आपण सगळ्या एकाच रंगाच्या चनिया चोली घालून गरबा खेळणार. आम्ही अनेक रंग एक आणि बबिताजी आपल्यासाठी एकाच रंगाच्या चनिया चोली, केडिया, ओढणी आणायला गेले आहेत. म्हणून फॅन्सी ड्रेस थीम नाही येऊ शकत. बरोबर आहे. सॉरी. आपण अजून विचार करूया. हटके. हे, माझ्याकडे मस्त आयडिया आहे. काय? आमच्या अहमदाबाद मध्ये नवरात्रीमध्ये डावटूची फॅशन आहे. मला एक डाऊटू आहे. डाऊटू म्हणजे काय? 1 मिनिट दया वहिनी, ते डावटू नाही, पोपटुयो असेल. पोपटुयो फेमस आहे. अरे ते असं. नाही. डावटू म्हणजे ज्याला हिंदीमध्ये गोंधळ बोलतात आणि गुजरातीमध्ये झुन्ना बोलतात. ते वेगवेगळी चित्र बनवतात ना हातावर, अशी मागे पाठीवर, हे अशी. गोंधळ. काय अरे, गं बाई? टॅटू. दया वहिनी, टावटू म्हणजे काही कळत नव्हतं. दया वहिनी तुम्ही टॅटू बोलताय. टॅटू, गोंधळ. अरे वा, ही तर खूपच मस्त आयडिया आहे. हो. खूप मजा येईल. बघूया कोण कसे वेगवेगळ्या प्रकारचे टॅटू बनवतात ते. युनिक टॅटू आणि ट्रेडिशनल ड्रेस मध्ये तर यावेळी नवरात्रीची मज्जाच येईल. एक मिनिट. मग आता हे ठरलं की आपण सगळे टॅटू काढणार. आता बघूया की टॅटूचे रंग आणि गरबाचा नाच कोणाची जोडी जास्त रंगतदार दिसते ते. इतकी धमाल करूया, रंग जमवूया की जग बघतच राहील. येस. असे मज्जा येईल. आजची रात्र तर गरबाटू होईल. गरबाटू. आता मला पुन्हा एकदा डाऊट आहे. मी तू. आता हे पाचोटे म्हणजे काय? दयावहिनी तुम्हाला काय म्हणायचंय?
गरबाटू म्हणजे आज आपण गरबा पण खेळणार आणि टावटू पण काढणार. मग झालं ना गरबाटू. दयावहिनी आता तुम्ही ट खाल्लात. अरे हा सॉरी. आणि बबिताजी आपल्यासाठी मस्त कपडे घेऊन येणार आहे. त्यासोबत धम्माल करूया. दांडियाला दांडिया भेटतील आणि आपण मस्त गरबा करूया. दयावहिनी नेहमी तयार असतात. आणि मी काय म्हणते, आता सगळं ठरलंच आहे तर मग चला ना ह्यांना प्रस्ताव देऊया. यांना म्हणजे कुणाला? ह्यांना कुणाला? असं काय? ह्यांना म्हणजे माझे हे काय हे ते यांना त्यांना कुणाला? हे म्हणजे हे काय? एकमेव सेक्रेटरी. आता शुभ कार्यात उशीर कशाला? चला किती तयारी बाकी आहे. माधवी, दयावहिनी, अंजलीवहिनी, रोशनवहिनी, कोमलवहिनी, आप अरे भिडे भाऊ, बायकोच्या साडीला इस्त्री करायला लाजायचं नाही. ही तर अभिमानाची गोष्ट आहे. मानायला हवा भिडे भाऊ. माझ्या रोशन कडून तर मी एक रुमाल सुद्धा इस्त्री करण्याची अपेक्षा नाही करू शकत. आणि भिडे भाऊ, आम्ही सगळ्या तर आमच्या नवऱ्यांना तुमचं उदाहरण देतो की जा बघा भिडे भाऊंना ते माधवी वहिनींना घरातल्या प्रत्येक कामात मदत करत असतात. ते सगळे माझ्या याच गोष्टीची चेष्टा करतात. तेही एवढं मन लावून करताय. काय उत्साहाने? बरोबर आहे. भिडे भाऊ, नवरा घरात बायकोला मदत करतो ना तर जीवनाच्या आसमानात संगीत इंद्रधनुष्य बनत. काय ते? तेव्हा जगणं संगीतासारखं आणि 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 आकाश इंद्रधनुष्यासारखं बनतं. वाह, चांगलं आहे, चांगलं आहे. कशाला आले सांगितलं नाही एकदम अचानक. हा ते माधवी वहिनी आम्हा सगळ्यांना घेऊन आलेत. अय्या मी अहो बोला ना माधवी वहिनी, तुम्ही तुमच्या यांना काय प्रस्ताव सांगणार होतात ते सांगा. काय प्रस्ताव? नाही त्याचं काय आहे, आज नवरात्री आहे ना, तर गरबा खेळण्याबरोबरच आम्ही टॅटू पण काढणार आहोत. टॅटू? हो. मी समजावते. जेव्हा नवरा बायकोला कामात मदत करतो ना तेव्हा जीवन गाडी तिकडेच आहे. संगीतमय बनतं. म्हणजे हे मला कळलं. ते मी टॅटू विषयी बोलतोय की शरीरावर गोंधन करतात ते इथे गोंधन करतात. दयावहिनी, ह्यांना माहितीये टॅटू काय आहे ते. हो दयावहिनी, टॅटू काय आहे मला माहिती आहे. मी हे बोलत होतो की टॅटू म्हणजे तेच ना की ते एकदा केलं की परमनंट होऊन जातं. म्हणजे समजा कोणीतरी चेहऱ्यावर असा वाघ काढला आणि तो गेलाच नाही तर? पण चेहऱ्यावर वाघ का बनवेल कोणी? एक मिनिट भिडे भाऊ, मला तुमचं बोलणं कळलंय. तुम्ही परमनंट टॅटू विषयी बोलताय जो कायमसाठी असतो, बरोबर ना? आम्ही टेम्पररी टॅटू विषयी बोलतोय जो काढल्यानंतर जेव्हा हवं असेल तेव्हा मिटवू शकतो. हो, आणि आजकाल सणासुदीला सगळे ते निघणारे टॅटूच लावतात. अच्छा, निघणारे टॅटू आहे, मग काही प्रॉब्लेम नाही. मग भिडे भाऊ, तुमचं हो आहे ना? सोसायटीच्या सेक्रेटरी भाऊंची आम्ही संमती समजू का? हो नक्की. ही तर वेगळीच आयडिया आहे. आज तर सोसायटीमध्ये गरब्याची धमाल येईल. गो अहेड. म्हणजे कॅरी ऑन. म्हणजे लगे रहो. चांगलं आहे. बोला श्री अंबे मात की जय. हे गरबा खेळणार, टावटू पण काढणार. हे गरबा खेळणार, टावटू पण काढणार. मी नोटीस बोर्डवर नोटीस लिहून येतो. मन भरून आज तर आम्ही तुझ्या विन श्यामला एकट वाटत गरबा खेळायला लवकर येन. खुश खबर, गोकुळधाम सोसायटीच्या महिला मंडळातर्फे आज रात्री गरबा बरोबरच टॅटू काढायचं आयोजन केलं आहे. अरे वा वा वा, किती छान, किती मस्त. सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी जोडीने यावं. डोळ्यांचं पारणं फिटेल असं सजून धजून यावं. असा टॅटू काढा की लोक बघत राहिले पाहिजेत. प्रत्येक जोडीला टॅटू काढायची विनंती आहे आणि त्यानंतर लगेच गरब्याची धमाल सुरू होईल. बरोबर ना? काय बरोबर काय? हे काय लिहिलंय? सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी जोडीने यावं.
प्रत्येक जोडीला टॅटू काढायची विनंती आहे. हे जोडी जोडी काय लावलेस तू? हे पोपटलाल, अरे काय पोपटलाल, म्हणजे ज्यांची जोडी नाहीये त्यांनी कार्यक्रमाला येऊच नाही. मी येऊच नाही नवरात्रीच्या कार्यक्रमात. नाही भिडे, तुला माहितीये की मला गरबा खेळायची किती आवड आहे. मी पूर्ण वर्ष नवरात्रीची वाट बघत असतो आणि तू लिहून टाकलंस की जोडीने यावं. अरे भिडे, मला एक गोष्ट सांग, जर माझं लग्न होत नसेल तर तुला यात प्रॉब्लेम काय? तुझ्या लग्नाचा काय संबंध आहे पोपटलाल? अरे काय काय संबंध आहे म्हणजे? अरे असं होऊ शकतं ना की गरबा खेळता खेळता कोणत्या तरी मुलीला माझा गरबा एवढा आवडेल की ती माझ्या प्रेमात पडेल. मला नक्की खात्री आहे की या वर्षी माताजी माझ्यासाठी माझी जीवनसाथी नवरात्रीत नक्की पाठवेल. आणि तू लिहून ठेवलंस की जोडीने यायचंय. कॅन्सल कर हा प्रोग्राम, कॅन्सल कर. पोपटलाल शांत शांत. पोपटलाल, माझं बोलणं ऐकून घे. हे बघ, मला जे महिला मंडळाने सांगितलं ते मी नोटीस बोर्डावर लिहिलं. आणि तू तर येऊ शकतोस ना. तुफानाला कोण थांबवू शकतो? काय मी तुफान आहे? तुफान म्हणजे तू तुफान एक्सप्रेस मध्ये काम करतोस ना, वरिष्ठ युवा डॅशिंग पत्रकार. तसा हा. तुफानी पत्रकार, तसा तुफान. अरे बाबा, तुझ्याशिवाय तर कार्यक्रम होऊ शकत नाही. तुला तर यावंच लागेल. जर तू नाही आलास ना तर मी कॅन्सल करेन कार्यक्रम. आता कसं बोललास हा. तू? थँक्यू भिडे, थँक्यू. खूप चांगलं लिहिलंयस तू, मस्त लिहिलंयस तू. हा थँक्यू Thank थँक्यू. you, हा ए डबुसना, इथे या नोटीस बोर्ड कडे. अरे या बाळांनो, लवकर या लवकर या. भिडे अंकलने खूप चांगलं लिहिलंय. वाचा वाचा. अरे हो, टाळ्या तर झाल्याच पाहिजे. वा वा भिडे अंकल, आज पहिल्यांदा तुम्ही तुमचा जमाना सोडून आमच्या जमान्यात आला आहात. वा टॅटू. वा 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 वा. ए बाबा टप्पू, मी आमच्या जमान्यातच आहे. ही जी आयडिया आहे ना ती तुमच्या मम्मींची आहे. सगळ्यांची मम्मी एकदम बेस्ट आहे. पण बाबा, हे टॅटू काढणार कोण? त्यासाठी तर आपल्याला एक प्रोफेशनल टॅटू आर्टिस्टची गरज लागेल ना. हो आणि भिडे, जर टॅटू बनवणारे आर्टिस्ट वेगवेगळे असतील तर जास्त बरं होईल. अरे काय, जर एकच आर्टिस्ट असेल आणि त्याने सगळ्यांचे टॅटू काढले आणि जर कोणी विचारलं की त्याचा टॅटू काय आणि त्याने सांगितलं तर गडबड होईल ना. हो, म्हणजे सरप्राईज नाही राहत. हो ठीक आहे, मग वेगवेगळे शोधू आपण. हो, पोपट अंकल बरोबर बोलतायत. चला आपण टॅटू आर्टिस्ट घेऊन येऊया. चला. बापू, त्याची काय गरज आहे? आपल्या सोसायटीमध्येच एक टॅटू आर्टिस्ट आहे. कोण रे गोळ्या? अहो भिडे अंकल, तुम्ही. हो, चुपे रुस्तम. अरे काय तू हे नवीन चालू केलंस टॅटूचा आणि कोणाला सांगितलंही नाहीस? हा नाही पोपटलाल, हे गोळ्या, तुला कोणी सांगितलं मला टॅटू काढता येतो? असं काय बोलताय भिडे अंकल? तुम्ही इतकं छान चित्र काढता, मग टॅटू काढायला तर येतच असेल ना. घ्या. ऐकलं? अरे गोली बाळा, हे टॅटू काढणं आणि हे ड्रॉइंग करणं खूप वेगवेगळं असतं रे. मग ती एक वेगळी कला आहे. हा. भिडे अंकल, आपल्या सोसायटीच्या जवळच एक टॅटू आर्टिस्ट आहे. चला त्याला घेऊनच येऊया. एक मिनिट, तुम्ही सगळे इथेच थांबा. मी माधवीला हा, सांगतो. चालेल, चालेल. मजा येईल ना, खूप मजा येईल. माधवी, अगं माधवी, काय हो? मी जरा मुलांबरोबर बाहेर जातोय. त्या टॅटू आर्टिस्टला घेऊन ये. हो, चांगला आर्टिस्ट घेऊन या. हो. अहो, हा? इकडे या. पैशांबद्दल जास्त विचार करू नका. भले 4 पैसे जास्त घेईल, पण चांगलाच आर्टिस्ट घेऊन या. हो. जाऊ? हो, चांगला आर्टिस्ट. कळलं ग. काय 10 वेळा तेच. चला चला. तुम्ही चिंता नका करू सर. तुम्हाला जो हवा, जसा हवा तसा टॅटू काढला जाईल. अरे माझ्या टॅटूची चर्चा पूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे. अरे खूप फिल्म स्टारचे टॅटू काढले आहेत मी. तुम्ही फटाफट डिझाईन्स पसंत करा. हो ते. हो. फ्रेंड्स, मी तर पूर्ण बॉडीवर टॅटू काढणार आहे. समोसा, भेळ, मसाला डोसा, वडापाव. ए गोळ्या, ए मेनू कार्ड. आपण हॉटेलमध्ये नाही आलोय बाबा. काय जरा शांत राहा. हे बघा, आम्हाला सगळ्यात स्वस्त आणि चांगले टॅटू दाखवा. अहो सर, तुम्ही आधी टॅटू सिलेक्ट करा, मग पैसे ठरवू. भिडे अंकल, तुम्ही एक काम करा. तुम्ही अॅनाकोंडाचा टॅटू काढून घ्या. हा कोण? अहो, अॅनाकोंडा जगातला सगळ्यात मोठा साप. किंवा मग तुम्ही चायनीज ड्रॅगन काढून घ्या. नाहीतर अरे, तुम्ही ही खोपडी काढून घ्या ना. ही इथे मस्त, एकदम मस्त वाटेल. टप्पू,
आपल्याला नवरात्रीचा पवित्र सण साजरा करायचा आहे, कोणाला घाबरवायचं नाहीये. हे बघ आम्हाला असा टॅटू काढायचा आहे जो बघून समोरचा खूप प्रसन्न होईल, खुश होईल हो. आणि लग्नासाठी लगेच हो बोलेल. इन शॉर्ट, आम्हाला स्वस्त, सुंदर पण टिकाऊ टॅटू नकोयत. हा. आणि हो अंकल, आम्ही टप्पू सेना आहोत. आम्हाला असा टॅटू काढायचा आहे ज्यामुळे एकता दिसेल, म्हणजे ज्यामुळे आमची मैत्री दिसून येईल. वा. काळजी करू नका मुलांना, होऊन जाईल. या बसा. नाही, आता इथे नाही बसायचंय. खरं तर आम्ही गोकुळधाम सोसायटी मधून आलो आहोत. मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी आहे. काय आहे, सोसायटीमध्ये आणखी बरेच लोक आहेत, त्यांना पण टॅटू काढायचंय. तर तुमच्या बरोबर तुम्ही आणखी 7-8 आर्टिस्टना घेऊन आलात तर बरं होईल. हो हो नक्कीच आणा, म्हणजे कोणाला काही कळतं कामा नये एकमेकांच्या टॅटू विषयी. ठीक आहे, मी माझ्या मित्रांना घेऊन तुमच्या सोसायटीत येईन. मी आणि माझे मित्र असे टॅटू काढू की बघणारे बघून चकित होतील. आता मला पण टॅटू काढण्याचा वेगळा उत्साह वाटायला लागलाय. आज एकदम मजा येणार आहे. गरबा, दांड्या आणि हो, टॅटू. अरे वा. मजा येईल भिडे. हो आई आज तर खूप मोठी गोष्ट झाली आहे. टप्पूच्या पप्पांनी बापूजींना जबरदस्त सरप्राईज दिले. काय आहे, इथे मुंबईवरून दरवर्षी आशापुरा मातेचे भक्त मातेच्या मठात जातात. हो सायकलवर बसून थेट कच्छपर्यंत. हो तर आई, ते सगळे भक्त आज आमच्या गोकुळधाम सोसायटी मध्ये आले होते. आणि बापूजींनी त्यांना हिरवा झेंडा दाखवला आणि मग त्यांनी त्यांच्या यात्रेची सुरुवात केली. आई खूप मज्जा आली. आणि आई माहितीये, या सरप्राईज मुळे खुश होऊन बापूजींनी टप्पूच्या पप्पांना खानदानी पगडी भेट दिली. आणि माहितीये आई, बापूजींनी मला पण गिफ्ट दिलं. काय माहितीये, लक्ष्मी मातेची मूर्ती. हो आई, बापूजी मला सून नाही मुलगी मानतात. खरंच मी खूपच नशिबान आहे की अशा घरात माझं लग्न झालंय. हो काय आता बघ ना, आज तर आमच्या सोसायटीमध्ये धम्माल येणार आहे एकदम. काय आहे, आज आम्ही गरबा बरोबरच टावटू पण काढणार आहोत. अगं टावटू आई, ते असं हातावर गोंधन करतात ना, असं हिरवी टपली असते आणि चित्र बनवतात. हो बरोबर आहे, फॅशन फिरतच असते, आली जुनी फॅशन. हो आई, मला पण समजत नाहीये कोणता टावटू काढू. तुझ्या मनात काही टावटूची आयडिया आली ना तर मला सांग. बाय. काय बोलत होतीस आईशी? ते आम्ही सगळे सोसायटी मध्ये टावटू करणार आहोत ना, त्याविषयी बोलत होते. टावटू म्हणजे? टावटू मराठीमध्ये गोंधन बोलतात ना, ते शरीरावर वेगवेगळ्या प्रकारची चित्र बनवतात, असं काहीतरी. अगं तो टवटू नाही, त्याला टटू बोलतात. ओ सॉरी. पण दया, ही तर मस्त बातमी सांगितलीस तू. गरब्याबरोबरच टट्टू काढायला मज्जा येईल. बघच तू, हा कच्ची माणूस असा टट्टू काढेल की बघतात सगळ्यांचे डोळे मोठे होतील. आणि मग आपण दोघं जोडीने असा गरबा करू. ए हालो, ढिंगटा टिकडा ढिकडा टिकडा ढिंगटा टिकडा ढिकडा टिकडा. गरबा क्वीन आणि मी टट्टू किंग. पण टपूचे पप्पा, आपण काय टावटू काढणार? विचार करावा लागेल. काहीतरी अशी जबरदस्त गोष्ट काढायला लागेल की बघताच सगळे बोलतील की टट्टू असावा तर असा असावा, नाही तर नसावा. पण त्याआधी टट्टू काढणारा कलाकार पण शोधावा लागेल ना दया. अहो तुम्ही चिंता करू नका, टप्पू सेना टावटू कलाकार शोधायलाच गेलीये. सगळ्यांसाठी वेगवेगळे टावटू कलाकार येणार आहेत. चला मस्त. मग आता फक्त काय टट्टू काढायचा तेवढाच विचार करायचा आहे ना. नाही तिकडे कुठे, इकडे आहे. सॉरी. घ्या. हो बोला नट्टू काका. नाही शेठजी, नट्टू काका नाही, बागा बोलतोय. हो बोल बागा. शेठजी तुम्ही कुठे आहात? घरी आहे. का म्हणजे? नाही म्हणजे आज तुम्ही दुकानात नाही येत? बापूजींचा फोन नाही आला? कशासाठी? की मी दुकानात येत नाहीये म्हणून? नाही. अच्छा, तर नट्टू काकांना केला असेल. नाही शेठजी, जर नट्टू काकांना फोन केला असता तर त्यांचा मला वडनगर वरून फोन आला असता. नट्टू काका वडनगर मध्ये आहेत?
विसरला शेठजी, तुमच्याकडूनच तर सुट्टी घेऊन नट्टू काका वडनगरला गेले. ते कुलदेवीची पूजा करायची आहे ना. हो सॉरी मी विसरलो. ते तर दरवर्षी जातात ना. हो ठीक आहे चल मी थोड्या वेळात येतो. पोचतो बघा. हो शेठजी, जर तुम्हाला यायचं असेल तर या, नाहीतर मी दुकान सांभाळेनच. नक्की सांभाळशील? का शेठजी, तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का? अरे विश्वास तर आहे पण ते काय आहे, आज इथे सोसायटीमध्ये गरब्याची जबरदस्त तयारी चालू आहे. ते गरब्या बरोबरच टट्टू पण काढणार आहेत ना. टट्टू? ते डोंगरावर चढायला कामाला येतात ते वाले टट्टू का? अरे ते टट्टू असतात. हे टट्टू ते नाही का शरीरावर ते चित्र चित्र काढतात. ते काय बोलतात, झुंदणा? ओ अच्छा शेठजी, टॅटू. हो तेच. अरे वा, ही तर खूपच मजेशीर गोष्ट आहे. हो तर त्याच्याच तयारीसाठी मी घरी थांबलो आहे. ओ अच्छा, काही हरकत नाही हा शेठजी. हो तर मग काही काम असेल तर मला फोन कर, ठीक आहे? हो शेठजी. ओके. टप्पूचे पप्पा सांगा ना, आपण काय टावटू काढायचं ज्याने आपली वट वाढेल? विचार करूया. विचार करा. हाय. अरे बबिताजी, या ना. बबिताजी, तुम्ही तर भुलेश्वरला गेला होता ना शॉपिंग करायला? हो, मी जाऊन पण आले. हो फटाफट जाऊन आलात. अय्यर भाऊ काय रॉकेट मध्ये बसून घेऊन गेले होते? या बबिताजी, अय्यर भाऊ या, बसा. या. ये दया ये. वा बबिताजी, कपडे खरेदी करून घेऊन आलात. दयाबाईंनी खूप सुंदर कपडे मिळालेत. मला वाटतं सगळ्यांना आवडतील. अरे काय बोलताय बबिताजी, सवालच नाही. तुम्ही कपडे खरेदी करून आणलेत आणि कोणाला पसंत नाही येणार असं होऊच नाही शकत. हो ना दया? हो बरोबर आहे. बबिताजींची पसंत तर एकदम A1 असते. फक्त एकच चुकीची निवड केली. कोण त्या? काय? नाही, मला वाटलं की तुला काही बोलायचं आहे. नाही काही नाही. हे घ्या जेठाजी, हे तुमच्यासाठी आहे. आणि दयाबाईंनी हे तुमचे. हो. मस्त आहे रंग हा बबिताजी. आणि हे बापूजी आणि टप्पूसाठी. थँक्यू. वेलकम. जबरदस्त पसंत आहे तुमची बबिताजी. मला तर माझे कपडे खूप आवडले. जेठालाल, तुझे कपडे मी पसंत केले आहेत. तुम्ही? हो का? नाही करू शकत? हे बबिताजी, ते मस्करी करतात जेठाजी. सगळे कपडे मीच सिलेक्ट केले. हो तोच तर मी विचार करत होतो. अय्यर भाऊ आणि काठेवाडी कपडे सांगड बसतच नव्हती. म्हणजे खरंच वाटत नव्हतं. पण मस्त कपडे आहेत. हो ना दया? बबिताजी, आज महिला मंडळाच्या मीटिंग मध्ये आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की रात्री गरबा खेळायला सगळे टावटू बरोबर येणार. दया, टावटू नाही टट्टू. जेठालाल, टट्टू नाही, टॅटू. काही हरकत नाही. ऍक्च्युली आम्ही नोटीस बोर्डवर वाचलं. मला वाटतं ही खूपच मस्त आयडिया. खूप मजा येईल. मग तुम्ही काय काढून घेणार बबिताजी? सॉरी जेठालाल, हे तुला नाही सांगू शकत. नाही अय्यर भाऊ, मी तुम्हाला नाही विचारत आहे, बबिताजींना विचारतोय. जेठालाल, कोणी कोणालाही विचारू देत. कोणालाही कोणी काही सांगायला नको. जेठाजी ऍक्च्युली ते बरोबर बोलतात. आधीच सांगितलं तर काय मजा येणार. मला वाटतं ते सरप्राईज असेल तर बरं होईल. अरे हो टप्पूचे पप्पा, सरप्राईज वरून मला आठवलं, आज तुम्ही बापूजींना सरप्राईज दिलं आणि बापूजींनी खुश होऊन तुम्हाला पगडी घातली. ही गोष्ट मी आईला सांगितली तर आई सुद्धा एकदम खुश झाली आणि आईने लगेचच तुमचं नवीन नाव ठेवलं. नंतर दया. आता बबिताजी, अय्यर भाऊ आले आहेत. जरा कॉफी वगैरे बनवून आण. जा. दया बहिणी, कॉफी नको. तुमच्या आईने जेठालालचं काय नाव ठेवलं ते सांगा. वीर पगडीवाला. काय पागडीवाला? वीर पागडीवाला. वीर पागडीवाला. कसा वाटेल वीर पागडीवाला? बबिता, कसं नाव आहे? वीर पागडीवाला. अय्यर भाऊ, तुम्ही इतके हसताय का? हे तर खूप मानाचं नाव आहे. वीर पागडीवाला.
सॉरी बबिता निघूया. ते टॅटू काय काढायचं ते पण ठरवायचं आहे. हो ऍक्च्युली आम्ही निघतो मग आता. बस निघतात बबिताजी. तसे बबिताजी टप्पूसेना टावटू काढणाऱ्या कलाकाराला घेऊनच येत असेल. आज तर आपण सगळे असे तयार होऊया ना की धम्माल झाली पाहिजे. एकमेकांचे टावटू बघून सगळे चकित होणार आहेत. आजची रात्र तर रंगीत असेल. खूप सारी मस्ती. बोला श्री आंबे मात की. हा टॅटू आर्टिस्ट डॅनी आहे. हॅलो सर. लवकर सांग ना कोणता टॅटू काढायचा आहे. टॅटू काढण्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. बघा, खरं तर मी लोकांना इंजेक्शन देतो, पण मला सुईची खूप भीती वाटते. मी टॅटू नाही काढणार. अरे हंस, काही नाही होणार. मी यांच्याशी बोलले, हे सुयांचा वापर नाही करणार. डोंट वरी, मी असा टॅटू काढेन की तुम्हाला कळणार सुद्धा नाही की टॅटू कधी काढून झाला. मी याने टॅटू काढणार असं वाटेल की मोरपीस फिरतय. बरोबर. हे बघा याने. द्या तुमचा मला हात द्या ना. हो, हात पुढे कर हंस. बघा सो सिम्पल. अरे सुरू तरी करू द्या. अरे हंस, सांभाळून. अरे असं काय? अरे काय टॅटू तरी बनवू द्या. हंस, काय करतोयस? अरे शांत हो, शांत हो, काळजी करू नकोस हंस. हे बघ, तुझा टॅटू काढायचा आहे, माझा टॅटू काढायचा आहे, आपल्याला तयार पण व्हायचंय, उशीर होईल. हो, पण मला खूप गुदगुदल्या होत आहेत. अच्छा ठीक आहे, एक काम करूया. मी टॅटू काढून घेते, तू बघ मी कसा कंट्रोल करते ते. ठीक आहे? ओके, सोपं. सिम्पल. आता कळेल तुला. शांत हो, ठीक आहे. तुम्ही माझ्यासाठी एक मस्त टॅटू काढा. हंस, बघ आता. काही नाही होणार. अरे थांबा. अरे अरे सॉरी. तुम्ही हसत राहिला तर टॅटू कसा काढणार मी. तयार आहे. रोशन, वेळ खूप कमी आहे. तू ठरवलंस का की तू कोणता टॅटू काढणार आहेस ते, आणि आपल्याला तयार पण व्हायचंय. ओय सोनिये, मी खूप ना कन्फ्यूज झालोय. ओय मला समजतच नाहीये की कोणता टॅटू काढू. ओय टॅटू जो आहे ना तो एकदम वेगळा, कमाल, शानदार, अप्रतिम असला पाहिजे. हाय रोशन, तू 4 टॅटू काढणार? ओय तुझ्या प्रेमात तर 4 काय 40 टॅटू काढेन मी. रोशन, तू एक काम कर, तू हार्टवर हे लिहून टाक, मी शेरडील सरदार. ओय सोनिये, तू पण कमाल करतेस यार. अगं जितके पण सरदार आहेत ना ते शेर दिलंच असतात. हे लिहायची काय गरज आहे, हे ऑलरेडी खरंच आहे यार. त्याचे खरंय. ओय सोनिये, मी एक काम करतो, इथे या हातावर आहे ना मी आपल्या गाडीचा टॅटू काढतो आणि इथे लिहून घेतो. वाईट नजर टाकशील तर तुझं तोंड काळ होईल. आणि तू एक काम कर, आपल्या हातावर लस्सीचा ग्लास काढून घे. ओय पण लस्सीचा ग्लास भरलेला नसला पाहिजे, रिकामा असला पाहिजे. काय ना की तू जेव्हा गरबा खेळशील ना तेव्हा लस्सी सांडून जाईल ना. हे काय बोलतोयस तू? ओय खूपच भोळी आहेस तू सोनिये. अगं मस्करी करतोय म्हणजे नवीन आयडिया येतील आपल्याला. हे बघा, मी विचार केलाय की मला कसा टॅटू काढायचा आहे. माझा टॅटू सगळ्यात छान असला पाहिजे. तुम्ही असा टॅटू काढा की जो बघून कुमारिका मुली माझ्याकडे येऊन मला म्हणतील, पत्रकार पोपटलाल सर, प्लीज प्लीज माझ्याशी लग्न करा. हो नक्की. थँक्यू. तसं रागवू नका, पण तुम्ही आतापर्यंत लग्न का नाही केलं? ते माझं लग्न झालंय आणि मला 2 मुलं पण आहेत. हे बघा, आपण इकडच्या तिकडच्या गोष्टी नाही केल्या तर जास्त बरं होईल. आपण फक्त टॅटू काय काढायचा यावर लक्ष देऊया. पण सर, इकडच्या तिकडच्या गोष्टी तर तुम्ही करताय, मी नाही. सॉरी. ठीक आहे, काही हरकत नाही. बरं मला आता हे सांगा, तुम्हाला कसा टॅटू बनवायचा आहे? मी आंतरराष्ट्रीय पेपर तुफान एक्सप्रेसचा वरिष्ठ युवा पत्रकार आहे. माझं व्यक्तिमत्व समोर येईल असा जबरदस्त टॅटू काढा. आजकाल लेटेस्ट टॅटू आहे 3D टॅटू. तुम्ही 3D टॅटू बनवा. अय्यर, तू माझ्यासाठी टॅटूचं डिझाईन चूज कर. बबिता, मी तर निवडेनच, पण तू आधी माझ्यासाठी टॅटूचं डिझाईन निवड. मी पण निवडेन तुझ्यासाठी, पण तू माझ्यासाठी आधी निवड. बबिता, लेडीज फर्स्ट, पहिले तू निवड. अरे तुम्ही जर असं एकमेकांना विचारत राहिला तर टॅटू कधी बनवणार? सॉरी. हो. अय्यर, आपला टॅटू एकमेकांबरोबर मॅच झाला पाहिजे. येस, मेड फॉर ईच अदर. हे,
मीट फॉर इच अदर वरून एक आयडिया आली. माधवी, कोणी विचारही केला नसेल असा टॅटू काढायचा आहे पण. आता मी गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी आहे, तर माझा टॅटू पण एकमेव असायला हवा ना. आणि आपल्यासारखा टॅटू कोणाचाच असता कामा नये. तर काय काढू शकतो मी? तुम्ही गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आहात, तर सगळीच्या सगळी गोकुळधाम सोसायटी बनवली तर? पूर्ण सोसायटी हो. टॅटू हो. बरी आहेस ना. 4 विंग, ABCD विंग, शिवाय गार्डन, मंदिर, अरे कुठे कुठे काढू? पूर्ण शरीरावर काढावा लागेल टॅटू. नाही माधवी, आपल्याला काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. एक मिनिट हा जरा. काय बरं? एक आयडिया आहे. काय? हो. म्हणजे तुम्ही असा टॅटू बनवाल ना, तर तुमची छाती गर्वाने फुलेल. मराठी माणसाचं नाव मोठं होईल, नाही? हो, काय आयडिया दिलीस माधवी. सगळे बघत बसतील. हो. चला सुरू करूया टॅटू काढायला. अरे वा तारक, तुम्ही टॅटू काढायला सुरुवात पण हो हो दाखवा तरी. अरे नाही 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 एक मिनिट नाही दाखवू शकत नाही. सरप्राईज आहे. सरप्राईज मला पण? हो, बायको आहे मी तुमची. टॅटूच्या बाबतीत बायको वगैरे काय नाही भाऊ. सरप्राईज. मला असं म्हणायचंय की सगळ्या दुनियेला सरप्राईज. आणि दुनियावाले जेव्हा हे बघतील तेव्हा त्यांना मजा येईल. तसं तुझ्यासाठी माझा एक सल्ला आहे. तू कारल्याचा टॅटू बनव अंजली, सूट करणार तुझ्यावर. मिस्टर तारक मेहता, कारला पण चांगलंच असतं. अच्छा? तुम्ही चिंता करू नका. मी विचार केला आहे की मी कोणता टॅटू काढणार आहे. तू विचार पण करतेस? हो हो. बघा मिस्टर तारक मेहता, माझा टॅटू ना तुम्हाला आणि पूर्ण सोसायटीला एवढा आवडेल की सगळे बघतच राहतील. भाऊ, मला कोणता तरी असा टट्टू काढायचा आहे ज्याने पूर्ण गोकुळधाम सोसायटी मध्ये आश्चर्याची लाट उसडेल. बघताच लोक चक्कर येऊन पडतील. तर अशी गोष्ट असेल तर तुम्ही तुमच्या शरीरावर असा टॅटू काढून घ्या. काय ना, मी तुमच्या चेहऱ्यावर वाघाचा चेहरा तर काढेन आणि पूर्ण शरीरावर काढून पायापर्यंत येऊन त्याचे शेपूट संपेल. खूप छान वाटेल. अरे नको, हा तर खूप मोठा टावटू आहे. टपूचे पप्पा, एवढा मोठा टावटू तुम्ही सगळ्यांना दाखवणार कसा? हो तेच. अरे भाऊ, मला माझ्या एवढा टट्टू नको आहे. छोटासा, पण काहीतरी मजेदार एखादा त्यात असेल तर दाखवा. ठीक आहे, काही हरकत नाही, मी अजून दाखवतो. टपूचे पप्पा, तुम्ही असा टावटू काढा ज्याने तुम्हाला फायदा पण होईल. फायदा म्हणजे? म्हणजे तुम्ही तुमचे 2 गाल आणि एका कपाळाचा उपयोग करा. एक कपाळ? कपाळ सगळ्यांना एकच असतं. हो. बघा, तुम्ही टावटूची सुरुवात कपाळापासून करा. नवरात्री आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर गडा इलेक्ट्रॉनिक्स मधून खरेदी करा आणि टीव्ही आणि फ्रीज वर भारी सवलत मिळवा. हॅलो, गडा इलेक्ट्रॉनिक्स. कोण, बावरी? अरे बापरे, शेटजी, पागेश्वरजी. ओ बावरीजी, शेटजींचा फोन आहे. अरे बापरे, तुम्ही फोन का उचललात? आता शेठजी ओरडतील. मी तुम्हाला मनाई केली आहे ना, तरी पण बावरीजी तुम्ही सारखं दुकानात का येतात? सॉरी भागेश्वरजी, चूक झाली. हॅलो, काय करू? द्या इकडे. हॅलो, कोण? हॅलो, गडा इलेक्ट्रॉनिक्स. हो, बघा, मला एक फ्रीज विकत घ्यायचा आहे. तर तुमचं दुकान उघडं आहे की बंद आहे? तुम्ही चुकलात ना. शेठजींचा फोन नाहीच आहे, हा कोणा ताईचा फोन आहे. त्यांना आपल्या दुकानातून एक फ्रीज विकत घ्यायचा आहे. तुम्ही पण ना. हे बघा ताई. ए ताईवाल्या, शेठजी तुम्ही. ही तर चीटिंग आहे. हे चिटिंग तर तू करतोयस. मनाई केली आहे तरी सारखं बावरीला दुकानात बोलवतोस. नाही शेठजी, मी बावरीजींना दुकानात नाही बोलवलंय. त्यांचा ना मला स्वतःहून फोन आला होता. मी तर फक्त बावरीजींना हेच सांगितलं की आज गोकुळधाम सोसायटीमध्ये गरब्याची धमाल येणार आहे, ते सुद्धा टॅटू बरोबर. तर त्यांना राहावलं नाही, म्हणून त्या दुकानात निघून आल्या. मला विचारायला लागल्या की आपण पण गोकुळधाम सोसायटीमध्ये गरबा खेळायला जाऊ शकतो का? अच्छा, आतापर्यंत ती दुकानातच यायची, आता तिला गोकुळधाम सोसायटी मध्ये पण यायचं आहे.
कोणाला गोकुळधाम सोसायटी मध्ये यायचंय? बावरीला गोकुळधाम सोसायटी मध्ये गरबा खेळायला यायचं आहे. एक मिनिट जरा. बागा भाऊ आहेत ना? हो. हॅलो बागा भाऊ. हो शेटानीजी. हो बागा भाऊ, ही काय विचारायची गोष्ट आहे का? आमच्या गोकुळधाम सोसायटीचे दरवाजे तुमच्यासाठी नेहमी खुले आहेत. या या, मज्जा येईल. थँक्यू शेटानीजी, थँक्यू. घ्या. बघा, यातला कोणता टॅटू आवडतोय का? नाही भाऊ, यातला एक पण आवडत नाही आहे. टपूचे पप्पा, एक मस्त आयडिया आहे. नाही. अहो ऐका तर. नाही. अरे 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 दया. कशी आयडिया? ही आयडिया माझ्या डोक्यात पण आली होती, पण मी ठरवू शकत नव्हतो की चांगलं वाटेल की नाही. अरे टपूचे पप्पा, डोळे बंद करून घ्या, मस्त वाटेल. ठीक आहे, होऊन जाऊ दे. हे देवा, माझा टॅटू सगळ्यात वेगळा आहे, तर जरा लाज राख, म्हणजे सगळ्यांना आवडेल असं कर. म्युझिक, मस्ती, डान्स आणि धम्माल. गोकुळधामची नवरात्र आहे कमाल. गरबा विथ टॅटू. अशी गोकुळधाम सोसायटी आहे अनोखी, तशीच यांची प्रत्येक गोष्ट आहे अनोखी. आज प्रत्येकावर सवार असेल गरब्याचं वेड, आणि ज्यांना नाचता येत नाही त्यांना पण नाचावंसं वाटेल. तर मग या, चला बघूया कोणी कोणी कसे कसे टॅटू काढून घेतलेत आणि कोण कसा गरबा खेळतय. टप्पू सेनेची एंट्री तर झाली आहे आणि काय मस्त तयारी केली आहे. चला तर बघूया टप्पू सेनेने कोणते कोणते टॅटू काढले आहेत. टप्पू सेना, जा मित्रांनो, चला 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 चला. तयार. 1 2 3. वाव, टप्पू सेना का टॅटू काढून घेतलेत. वाव, अमेझिंग, मजा आली. टप्पू सेनेचे टॅटू बघूनच कळते की यांच्यात किती एकता आहे. टप्पू सेना एकदम वेगळी आहे. यांच्या मनात चंद्रावर पोहोचण्याची जिद्द आहे. हे आमच्या देशाचं भविष्य आहेत. यांच्याच पावलांबरोबर आपला देश पुढे जाणार आहे. तर आले आहेत गोकुळधामचे व्हेरी व्हेरी कूल जेंटलमॅन. झाले, काढले टॅटू. दाखवा दाखवा, कुठे? हे बघा. हे बघा. वाह, टप्पू सेना. अरे वा, अरे खूपच वा वा, छान. मस्त, खरंच, थँक्यू. शाबास मुलांनो. हो, खूपच छान. युनिटी. पोपटजी, जरा आपला टॅटू तर दाखवा ना. अरे पोपटलाल, तुझा टॅटू कुठे आहे? हो हो, घ्या, बघा बघा. हे काय, अर्धी छत्री आणि पोपट? यातही पोपट एकटाच. सोडी, 1 मिनिट जरा पकड. हो हो, आता बघा. हो 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 हो. हो नवरीचा टॅटू. वा. अरे मी बोललो होतो ना, असा टॅटू काढून घेईन की जो बघून कुमारिका मुली माझ्या प्रेमात पडतील. वा. व्हेरी व्हेरी नाईस पोपटलालजी. अरे वा वा पोपटलाल, खऱ्या आयुष्यात नाही निदान टॅटू मध्ये तरी तुला महिना मिळाली. बरोबर आहे. हो ओ अय्यर यारा, माताजींच्या आशीर्वादाने आपल्या पोपूला महिना आणि महिनेला पोपू मिळेल. थँक्यू थँक्यू. तुझं तर स्वागत आहे यारा. छत्री छत्री.
मैना. गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी साहेब, जरा आपला टॅटू पण दाखवा. हो बाबा हो भिडे. हा हा बघा. ओ जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. वा, कमाल आहे सेक्रेटरी साहेब. सोसायटीच्या एकमेव सेक्रेटरींचा टॅटू सुद्धा एकमेवच आहे. अरे वा वा. थँक्यू. आणि हाती भाऊ, तुमचा टॅटू? मी तर माझी फेवरेट मिठाई लाडूचा टॅटू बनवलाय. इथे एक आणि हातावर अनेक. अरे वा वा क्या बात आहे हाती भाई. पण एक छोटीशी विनंती आहे तुम्हाला, हे लाडू तुम्ही खाऊन टाकू नका हा. अरे काय मेहता साहेब तुम्ही. काय टॅटू बनवलाय? आणि सोडी भाऊ, तुमचा टॅटू पण तर दाखवा. सिंग इज किंग. आणि माझ्या डार्लिंग रोशनसाठी लव्ह यू सोनिये. वा, खूपच छान टॅटू आहे. अय्यर भाऊ, तुम्ही पण दाखवा. हा बघा माझा टॅटू. ओहो वा आणि वा इथे वा. पण. वा वा वा. खूप छान सायंटिस्ट साहेब, तुम्ही तर एकदम वेगळाच विचार केला. हा. या आत्माराम, पूर्ण जगाचं वेधलं ध्यान आणि आमच्या वैज्ञानिकांनी पाठवलं मंगळावर यान. हो, वा 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 किती मस्त. क्या बात आहे अय्यर साहेब, तुम्ही वैज्ञानिक असून कवी पण झालात हा. ओ अय्यर यारा, हे हातावर काय लिहिलंयस रे तू? आणि हे बंगाली भाषेत काय लिहिलंय? सॉरी, एक मिनिट. ओ होय, क्या बात है यारा. चला आता बघूया मेहता साहेबांनी कुठला टॅटू बनवलाय. अरे भाऊ, माझा तर तुम्हाला दिसतोच आहे, अगदी स्पष्ट आहे. इथे आहे लेखणी आणि इथे आहे चेहरा. मी तर देवाकडे हेच मागणं करतो की माझ्या लेखणीने प्रत्येक वेळेला असं काही लिहावं की प्रत्येक चेहऱ्यावर हसू दिसावं. मेहता साहेबांच्या पेनात जशी आहे मस्ती आणि आनंद, तसंच त्यांचं व्यक्तित्व सुद्धा आहे. थँक्यू. बरोबर बोलात तुम्ही, बरोबर आहे. अरे अब्दुल, तू कुठला टॅटू काढलायस? सोड्याची बाटली आणि ओपनर. पूर्ण दुकान तर सोबत ठेवू शकत नाही ना, म्हणूनच सोड्याची बॉटल आणि ओपनर सोबत घेऊन फिरतोय. वाव, तुम्ही सगळ्यांनी एकापेक्षा एक टॅटू बनवले आहेत. एकापेक्षा एक वरचढ येत आहेत आणि नवे नवे टॅटू पण घेऊन येत आहेत. हे बघा, बागेश्वर आणि बावरी सुद्धा येत आहेत. बघ. हाय 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 हाय. अरे बाघा, तुझ्या गालावरती हे बीबी याचा अर्थ काय बहीण भाऊ? नाही नाही मेहता साहेब, बीबी म्हणजे बागेश्वर आणि बावरीजी. आम्ही दोघं एकत्र. अरे माहितीये बाबा, मी तर मस्करी करतोय. ओ अच्छा अच्छा, मस्करी करत होते. बावरीजी, तुमच्या गालावर हे कमळ का आहे? प्रेमाची निशाणी तर गुलाब असतं. करेक्ट. मी तर गुलाबच काढून घेणार होते, परंतु चुकून मी तर टॅटू आर्टिस्टला कमळ बोलले आणि त्याने कमळ काढलं. काही हरकत नाही बावरीजी, कमळ पण एकदम कमाल वाटतंय. वेगवेगळे टॅटू बघून तर मज्जा आली. जशी जशी रात्र पुढे जात राहील तशी तशी आणखी मज्जा येत राहील. अरे हो, पण मजा तर तेव्हा येईल जेव्हा माझे परम मित्र इथे येतील, जेठालाल. तेव्हा बघा किती मजा येते. अरे हो, कुठे आहे बाबा जेठालाल? नेहमी सारखा लेट. घ्या, नाव घेतलं आणि जेठा भाऊ पण हाजीर. चला तर बघू ह्यांनी कोणता टॅटू बनवलाय. जेठालाल, आज काही इकडे कुठली फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन नाहीये. म्हणजे काय? म्हणजे हे काय आहे सगळं?
जेठालाल आम्हाला इथे गरबा खेळायचा आहे, कवाली नाही गायची आहे. सोडी अय्यर ओय जेठाप्रा, ओय तू सांग, तू कोणता टॅटू काढलायस रे आणि कुठे काढलाय यार? हा जेठालाल टॅटू काय आहे? अरे सोडी, आता कळलं की जेठालालने असा चेहऱ्यावर कपडा का घेतला आहे. काय जेठालालने जो टॅटू काढला आहे ना, तो बिघडला आहे, कोणाला दाखवायच्या लायक नाही राहिला, म्हणून चेहऱ्यावर असा कपडा घेतला आहे. अरे जेठालाल, टॅटू तर दाखवायलाच लागेल. हो टॅटू दाखव बस. हा भाऊ जेठालाल असा काय पडदा लावलाय? सगळे आपलेच लोक आहेत, दाखव ना टॅटू कसला आहे. ओय दाखव दाखव जेठाप्रा, काही हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही, दाखव दाखव, काही दाखवतील दाखवतील. जेठा भाऊ दाखवा ना. ए हॅलो ओहो ए खालो. ओ, हो, हो, हो. जिलेबी अरे वा जिलेबी, क्या बात है जेठा भाऊ. अरे पण जेठालाल या टॅटू मध्ये लपवण्यासारखं काय आहे? हे तर खूप छान टॅटू आहेत, का दाखवत नव्हतास तू? हा अरे बाबा कोण लपत होत? हे अय्यर भाऊ बोलायलाच देत नव्हते मला. अरे 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 बिघडले बिघडले म्हणून दाखवत नाही आहे. अरे बाबा बोलायला तर द्या. ते काय आहे, खरं तर मला आधी हा टॅटू दाखवायचा होता, ए हालो. त्यानंतर हा दाखवायचा होता, ए खालो. काय आहे, असा चालू असतो मी तर. कोणीतरी पहिला हा बघितला असता, ए खालो, आणि त्यानंतर हा बघितला असता, ए हालो. मज्जा ए खालो ए हालोची नाहीये, ए हालो ए खालो मध्ये मज्जा आहे. कसा वाटला टट्टू हे बोला ना भाऊ. अगदी अप्रतिम जेठाप्रा. अहो शेठजी खूप मस्त वाटतंय टॅटू. हो जेठा भाऊ, मी पण लाडूच काढला. हा, जबरदस्त मस्त काजूचा लाडू. आहे. लाडू लाडू जिलेबीची जोडी. इन शॉर्ट जेठालाल, तुझा हा टॅटू आहे तो खाण्यालायकही आहे आणि दाखवण्यालायकही आहे. सॉरी. लेडीज अँड जेंटलमॅन, श्वास रोखून बसा. डान्स फ्लोअरवर तुफान आणायला आणि वीज चमकवायला येत आहेत गोकुळधामच्या ब्युटी क्वीन. चला बघूया गोकुळधाम मधील महिलांनी कोणत्या प्रकारचे वेगवेगळे टॅटू काढले आहेत. मी एक खूप स्पेशल टॅटू काढला आहे. आपला राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? मोर. बरोबर. क्या बात है अंजली, तुझा मोर तर इतका जिवंत दिसतोय की असं वाटतंय हातावरून बाहेर येऊन नाचायला लागेल. कोमल, तुझा टॅटू बघून माझ्या हृदयाचे ठोके वाढले. व मधुवंटी, डुबणारा सूर्य मस्त काढलाय. डुबणारा सूर्य? अरे भोगी बाळा, हा डुबणारा सूर्य नाही, उगवणारा सूर्य आहे. आणि उगवणारा सूर्य आशा आणि अपेक्षांचा प्रतीक असतो. चांगली ट्युशन दिली आहे. पॉझिटिव्ह टॅटू, पॉझिटिव्ह. हो बबिताजी, तुम्ही काय टट्टू काढला दाखवा ना. हो हो हो, जबरदस्त काढलाय बबिताजी. वा वा वा. काय लिहिलं काय आहे? असंच कोणत्या तरी वेगळ्या भाषेत अय्यर नाही लिहिलंय हातावर, पण सांगितलं नाही काय लिहिलंय. हो, ओय, मला माहितीये, मला सांगितलं माहितीये. नाही. भिडे भाऊ, ते ऍक्च्युली अय्यरने हातावर बंगाली भाषेत लिहिलंय, आय लव्ह यू बबिता. आणि मी माझ्या पाठीवर तमिळ मध्ये लिहिलंय, आय लव्ह यू अय्यर. अरे वा वा, मस्त कमाल. रोशन आंटी, तुम्ही काय टॅटू काढलाय? हो मम्मी. अरे भोगी, तांब्या खेळतोय. ओय रोशन माय डार्लिंग, आपल्या प्रेमाची निशाणी किती छान काढलीस तू यार. आणि दॅन्टी, तुम्ही काय टॅटू काढला आहे? अरे दयावानी, तुम्ही हात असा का ठेवलाय? तुमचा दात दुखतोय का? नाही नाही नाही, दात दुखत नाहीये, पण काय माझा टाउटू आहे ना, तो जरा खासगी आहे आणि पहिली सारखा आहे. सोडवला तरच समजेल. अरे दया वहिनी, आता कोडी सोडवायला लावू नका, लवकर टॅटू दाखवा. सगळे आतुर झाले आहेत बघायला. हो हो, टपूचे पप्पा दाखव दाखव टट्टू दाखव.
यांचं नाव लिहून घेतलंय. नाही नाही जेठालाल, यात तुझं नाव तर दिसत नाहीये. अरे बाबा, दया मला कशी हाक मारते? टपूचे पप्पा. तर जेठालाल शोधू नका तिथे, टपूचे बाबा शोधा, नक्की मिळेल. ओ हो हो हो. टपूचे पप्पा. अरे वा, मस्तच, खूप मस्त. टपूचे बाबा हृदयात बसले. वा वा, बाबा. खूपच छान. हा. मी यांचं नाव कसं घेऊ शकते? क्या बात आहे. अरे तुम्ही एवढा जबरदस्त टॅटू काढलाय दया वहिनी की तुम्हाला कोणी टक्करच देऊ शकत नाही. हो दया वहिनी, तुमचा टॅटू एकदम ना जिलेबी सारखा गोड आहे. हो, आणि म्हणूनच या दिलाच्या आत जिलेबी पण काढलीये. बघा, आले आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके बापूजी. अरे हे बघा, आले आले, 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 बापूजी. मस्त दिसतंय. हा, एकदम. तर बापूजी, तुम्ही सांगा ना कोणता टॅटू काढलाय? अरे बापूजी, तुम्हाला बघून तर असं वाटतंय की तुम्ही इंडियाची क्रिकेट मॅच बघायला आलाय. अरे डब्या, फक्त इकडेच काय बघतोयस? इकडे सुद्धा बघ. अरे वा, ओहो, स्वच्छ भारत, सुंदर भारत. अरे वा, तुम्ही तर तुमच्या टॅटू मधून एक मेसेज दिलाय. आपल्या हिंदुस्थान विषयी जितकं बोलावं तितकं कमी आहे मित्रांनो. आपण दिलं आहे जगाला शून्याचं आणि योगाचं ज्ञान. मेरा भारत महान. आपले कम्प्युटर इंजिनियर्स आणि वैज्ञानिक आहेत आपल्या देशाची शान. मेरा भारत महान. आपण संपूर्ण जगाला नेहमी वाटलीये मुस्कान. मेरा भारत वा वा, खूप मस्त, खूप छान. खूप मस्त, खरंच खूप. अहो, जरा ऐका ना, आता गरबा खेळायला किती वेळ आहे? मला आता राहवत नाहीये. एक मिनिट. जरा माईक देशील का प्लीज? थँक्यू. ऐका ऐका, सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐका. मला एक महत्वाची अनाउन्समेंट करायची आहे. आता थोड्या वेळाने आपल्याकडे स्पेशल गेस्ट येणार आहेत. कोण आहे? जो सगळ्यात चांगला गरबा खेळेल आणि ज्याचा टॅटू सगळ्यात बेस्ट असेल त्याला त्या पाहुण्यांच्या हातून एक बक्षीस मिळणार आहे. किती छान. अरे वा वा, मस्त. आणखी एक. आता आपल्या समोर येत आहेत ज्यांच्या तालावर आपण गरबा खेळणार आहोत. ते आहेत संगीतकार, गीतकार आणि गायक उदय मजुमदार जी. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. हॅलो, कसे आहात? हॅलो, कसे आहात? कसे आहात जेठा भाऊ? या उदय भाऊ, आपल्या गोकुळधाम सोसायटी मध्ये तुमचं स्वागत आहे. बापूजी, आता आपल्या नवरात्रीत खूपच धमाल येईल. उदय भाऊ, तुम्हाला पाहून आमचा गरबा खेळण्याचा उत्साह तर अजून वाढलाय, हो ना बापूजी? अरे जेठा भाऊ, तुमच्यापेक्षा जास्त उत्साह तर मला आहे. मी जेव्हा गोकुळधाम सोसायटी मध्ये येतो तेव्हा असं वाटतं आपल्या लोकांमध्ये आलो. तुमची गोकुळधाम सोसायटी म्हणजे खरंच भगवंत श्रीकृष्णाचे गोकुळ आहे. हो, ते तर आहेच.
की अरे गोकुल धाम में एक दिन तू आना मेरे भगवान। हे मेरे घर का बन मेहमान, तुझे स्वर्ग बुला दूं शाम रे। हे नाचन गावम हसी ठहागम, हे नाचन गावम हसी ठहागम, मस्ती मौजम करते हम। हे ढोल बजावन घेर घुमावन, गरबे घूमे नवरातम गिरे गरबे घूमे नवरातम गिरे गरबे घूमे नवरातम। हे अम्बे मात तुझे करते प्रणाम है, हर जोड़ी जैसे यहाँ राधा और श्याम है। अम्बे मात तुझे करते प्रणाम है, हर जोड़ी जैसे यहाँ राधा और श्याम है। गरबे घूमता आज गोकुल धाम है, गरबे घूमता आज गोकुल धाम है। गरबे घूमता आज गोकुल धाम है, गरबे घूमता आज गोकुल धाम है। ये खेले हैं रास आज चांद और चांदनी, कहते हैं झांझर से राग और रागिनी। खेले है रास आज चांद और चांदनी, बहते हैं झांझर से राग और रागिनी। गरबे घूमता आज गोकुल धाम है, गरबे घूमता आज गोकुल धाम है। गरबे घूमता आज गोकुल धाम है, गरबे घूमता आज गोकुल धाम है। हे रंग भरी रातड़ी उमंगों के नाम है। गरबे पे घूमता आज गोकुल धाम है। अपनों के साथ में खुशियाँ तमाम है, गरबे घूमता आज गोकुल धाम है। नाचता और झूमता आज गोकुल धाम है, अमर को चूमता आज गोकुल धाम है। गरबे घूमता आज गोकुल धाम है, गरबे घूमता आज गोकुल धाम है। गरब्यानंतर आता सनेडो होणार आहे. हे सनेडो सनेडो लाल लाल सनेडो, हे सनेडो 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 लाल सनेडो. सनेडो सनेडो लाल लाल सनेडो, हे सनेडो 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 लाल सनेडो। सनेडो सनेडो लाल लाल सनेडो. सनेडो सनेडो लाल लाल सनेडो। हे दया भाभी का गरबा चलता पूरा साल, और उनके इशारों पर रोज नाच जेठा लाल लाल सनेड़ो हो. सनेड़ो सनेड़ो लाल लाल सनेड़ो, हे सनेड़ो 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 लाल सनेड़ो. सनेड़ो सनेड़ो लाल लाल सनेड़ो। हे टप्पू सेना तोप है, करती है धमाल,
चंपक चाचा के साथ में रोज करती है कमाल लाल सनेड़ो। सनेड़ो सनेड़ो लाल लाल सनेड़ो है, सनेड़ो 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 लाल सनेड़ो। सनेड़ो सनेड़ो लाल लाल सनेड़ो। हो बबीता जी के रूप की बात क्या की जाए, इनको देख के चांद भी है बदले में छुप जाए लाल सनेड़ो सनेड़ो लाल लाल सनेड़ो। ए सनेड़ो 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 लाल सनेड़ो। सनेड़ो सनेड़ो लाल लाल सनेड़ो। अरे बागा तेरी बावरी करती फेकम फेक, जेठा को पेठा कहे, कर गलती से मिस्टेक लाल सनेड़ो। सनेड़ो सनेड़ो लाल लाल सनेड़ो है, सनेड़ो 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 लाल सनेड़ो। सनेड़ो सनेड़ो लाल लाल सनेड़ो। अरे मंगल पर हम पहुंच गए लेकर मंगलयान, पोपट की मैना कोई लाओ मंगल से ही यार सनेड़ो। सनेड़ो सनेड़ो लाल लाल सनेड़ो। ए सनेड़ो 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 लाल सनेड़ो। सनेड़ो सनेड़ो लाल लाल सनेड़ो। उदा भाई, अहो जसे पतंग दिव्यावर होतात कुर्बान, जिलेबी फापड्यावर जेठालालही कसा करतो जीव कुर्बान लाल सनेड़ो। सनेड़ो सनेड़ो लाल लाल सनेड़ो है, सनेड़ो 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 लाल सनेड़ो। सनेड़ो सनेड़ो लाल लाल सनेड़ो। है सोढ़ी अपना शूरवीर, शेर दिल सरदार, बन जाता खरगोश है, देख बीवी का प्यार लाल सनेड़ो। सनेड़ो सनेड़ो लाल लाल सनेड़ो। ए सनेड़ो 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 लाल सनेड़ो। सनेड़ो सनेड़ो लाल लाल सनेड़ो। हाथी भाई है बड़े डॉक्टर सुपरस्टार, फीस में दे दो इन्हें बस समोसे 10 बार लाल सनेड़ो। सनेड़ो सनेड़ो लाल लाल सनेड़ो है, सनेड़ो 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 लाल सनेड़ो। सनेड़ो सनेड़ो लाल लाल सनेड़ो। हे मेहता साहब है सयानी, लेखक है दमदार, पर अंजलि भाभी का डाइट छोड़ के खाए भजिए ये हर बार लाल सनेड़ो। सनेड़ो सनेड़ो लाल लाल सनेड़ो। हे सनेड़ो 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 लाल सनेड़ो। सनेड़ो सनेड़ो लाल लाल सनेड़ो। एकमेव सेक्रेटरी भीड़े सबको डांटे, आधी रात जगाओ तो सीधा मेंटेनेंस मांगे लाल सनेड़ो। सनेड़ो सनेड़ो लाल लाल सनेड़ो। हे सनेड़ो 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 लाल सनेड़ो। सनेड़ो सनेड़ो लाल लाल सनेड़ो। हे आशित कुमार मोदी जी की
बात कही क्या जाए, उल्टा चश्मा पहना के ये सारे जग को हंसाता जाए लाल सनीरू। मित्रांनो, धमाल आणि मस्ती अजून संपलेली नाहीये. आजच्या या गरबा आणि टॅटू उत्सवाचे सरप्राईज गेस्ट आलेले आहेत. होय होय, कोण आहे कोण आहे, कुठे आहेत? हा, दिसत नाही ते कुठे आहेत? आहेत कुठे? अच्छा, इकडून कोणीतरी येत आहे. अरे मामा, अरे वीरा, कसा आहेस तू? ताई मी एकदम मस्त टकाटक. तू कशी आहेस ताई? मस्त मजेत. सुंदर, तू कुठून आलास? अहमदाबाद वरून. का? मला म्हणायचंय कधी. अरे मी तर कधीच आलो आहे. मी तर लपून लक्षपूर्वक तुमचा गरबा बघत होतो, म्हणजे मला बक्षीस देता येईल ना. तू बक्षीस देणार? का मला बक्षीस देता येत नाही का? नाही, देऊ शकतोस रे. मग सांग बाबा, कुणाला आणि काय बक्षीस देणार आहेस? हा भाऊ, सुंदर, सांग बाबा, सांग काय बक्षीस देणार आहे? सांगतो. सगळे जरा शांती ठेवा हा. बक्षीस देण्याआधी मला तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे. तसं पाहता तुमच्यामध्ये ना कुठली स्पर्धा आहे ना कुठली हार जीत आहे. तरीही मी बेस्ट टॅटू काढणाऱ्याला आणि बेस्ट गरबा खेळणाऱ्याला मी त्याचं अभिनंदन करू इच्छितो आणि मी त्याला बक्षीस देऊ इच्छितो. माझ्या जजिंग नुसार आजचे विनर आहेत कोमल वहिनी आणि हाती भाऊ. होय 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 होय. अरे वा, हाती भाऊ. क्या बात है. वहिनी, मस्त. क्या बात है, हाती भाऊ, अभिनंदन. थँक्यू. पण त्यांच्या सोबत हे बक्षीस शेअर करणार आहेत अय्यर भाऊ आणि बबिताजी. हो ना बापूजी. अरे वा. आणि या बक्षिसात अजूनही काही हिस्सेदार आहेत. तारक भाऊ आणि अंजली वहिनी. आणि या बक्षिसात सोडी भाऊ आणि रोशन वहिनी सोबत भिडे भाऊ आणि माधवी वहिनी. आम्ही पण. आणि माय डिअर भाऊजी आणि माय डिअर ताई पण या बक्षिसाचे हिस्सेदार आहेत. अरे अरे वा वा वा. अरे वा, अरे वा. माझ्या मते संपूर्ण गोकुळधाम सोसायटीज या बक्षिसासाठी पात्र आहे. हे तर तू एकदम बरोबर बोललास सुंदर, पण तू बक्षीस काय देणार आहेस ते तरी सांग. बक्षीस आहे हे गिफ्ट वाउचर्स. अरे वा. टप्पू हे घे, सगळ्यांमध्ये वाटून टाक हा. हो मामा, द्या. घे. आण रे आण बाबा टप्पू. अरे भावा सुंदरलाल, तू हे गिफ्ट वाउचर तर दिलंस, पण आम्ही हे वापरायचं तरी कुठे? अरे कार्ड पालटून तर बघा, त्यात दुकानाचं नाव लिहिलंय. दुकानाचं नाव आहे गडा इलेक्ट्रॉनिक्स.
गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये खरेदी केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे चक्क 1000ची सूट. एक मिनिट ही काही चेष्टा आहे? मला विचारल्याशिवाय तू कसं काही नक्की केलंस? काय बोलतोयस तू? हो बापूजी, हे तर चुकीचं आहे ना. यांनी कसं काही ठरवलं मला न विचारता की आपल्या दुकानात जो कोणी खरेदी करेल त्याला 1000 रुपयांचे डिस्काउंट मिळेल? अरे भाऊ, गोकुळधाम सोसायटी मधून जो कोणी आपल्या दुकानात खरेदी करायला येईल त्याला मी 1000 रुपयांचे डिस्काउंट का म्हणून देऊ? अरे त्यांना तर मी भाव टू भाव, ज्या भावात मला मिळालं आहे त्याच भावात देणार. जेठालाल यांचा